यो असा वर बघालेला लगेच मला चिंबोरा बसला आहे. हे बघा डाणका चिंबोरा आहे बघा, असा आवाज येतो बघा. बघा किती मोठे चिंबोरा आहे बघू शकता. तर मित्र मग काम झालं, आपला चिंबोरा बसला इथं बसलाय. आता पाणी खदल झालं आहे त्याच्यामुळं दिसणार नाही. दुसरा शिंगरू आहे, दुसरा शिंगरू नाही असं वाटलं तर दुसरा पण शिंगरू आहे. आणि आपलं काम झालेलं आहे. तर बघा आपला चिंबोरा असा फेटलाय ना, काम 25 झालंय बघू शकता. साईज बघा तुम्ही मित्रांनो, साईज त्या दिवशी काल गावलेला ना तेवढी साईज आहे. काय 0-0 आहे. आणि ह्याच्यावर ठेवला 1 किलो 568 ग्राम बघा. एवढा 1 किलो 1.5 किलो म्हणजे कालचा पण 1.5 किलो, आजचा पण 1.5 किलो, टोटल 2 दिवस 3 किलो झाले चिंबोरे. आजचा अडीच घर. तर मित्र बघा आजचा आपला चिंबोरा गेला आहे 2850 किलो ऑनलाईन मारतो. 2850 आपले कालचे आणि आज 3300 दर चिंबोराचा. नमस्कार मित्रांनो, मी उमेश तांडे तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आज चालू होतं आपण चिंबोऱ्यांना. सकाळ सकाळ आता निकरी चेंज झाल्यात, आपल्या होली पण झालेली आहे. तर होलीनंतर निकरी चेंज होतात. तर सध्या तर दोन्ही निघतात, थोड्या संध्याकाळच्या कमी आहेत आणि सकाळची जास्त आहेत. तर बघूया आपल्याला या चेंज झालेल्या निकरीमध्ये आपल्याला काय काय भेटते. आता माकली तर असली तर एखाद भेटली तर बायचान्स ती पण आपण घेत नाही, सोडून देतो. कारण छोटी मोठी भेटल्यावर सोडून देतो. आता डायरेक्ट भेटते ना चिंबोरा मोठा असेल तर, आणि 1-2 खरपी चिंबोरे, नाही तर ते पण नाही भेटणार. आता बघू काय भेटते. आज जातो, पहिला दिवस आहे आज. तर पहिल्या दिवस काय भेटते बघायचं आहे आणि किती भेटते. तर जाऊया पटापट. तर मित्रांनो आपण ना सकाळ सकाळी आज मॉर्निंगला आपल्या भालवाची चिंबोरे पकडायला. तर अपेक्षा नव्हती आपल्याला काय भेटेल. एंट्री केली डायरेक्ट ही आपली तुम्हाला दिसते ना, ही सरळ आली ती पट्ट्या दिसते ना, ही आपली फुले. आपण काय वाघील वगैरे नाही. आणि डायरेक्ट जाता वेळेस आपल्या समोर चिंबोरा बसला दिसला. हे बघा इथं काहीतरी वाघील आहे, ही थोडीशी वाघील दिसली. आणि डायरेक्ट मला टेप दिसलेला, हे दिसते ना तुम्हाला, यो असा वर बघालेला लगेच मला चिंबोरा बसला आहे. हे बघा डाणका चिंबोरा आहे बघा, असा आवाज येतो बघा. बघा किती मोठे चिंबोर आहे बघू शकता. तर याला मस्त की बांधून घेऊ. तर बघूया आता आपला चिंबोरा वरती काढू. कसला चिंबोरा, डाणका चिंबोरा नाही का. एकदम भारी चिंबोरा आलाय डाणक्या. चिंबोरा कडक पीस आहे, कडक पीस. कमीत कमीत पकडा मित्रांनो 300-400 असेल, एवढा मोठा आहे. याला बांधून घेऊ.
एवढा नव्हते ना, बांधता येत नाही. नाही तो बेकार चिंबोरा मोठे. आणि गाड एवढा वाटला ना मित्रांनो, डायरेक्ट खाली जातो आपण बघा. डन का पीस. झांगाट आहे का बघूया आपण. नाही मित्रांनो, सिंगलच आहे. वारणाचं गागलंय. तो वाघील पण दिसत नाही, डायरेक्ट बसलेला दिसला आपल्याला. चालता वाकरा वाकरा वडत वडत बघा. ही कसं मी वाघील आहे. फिरलेला वाटतं पक्का का, कशाची फलीची टेप समजतो. तर मित्रांनो, आपण पूर्ण एरिया फिरला. आपलं जिथपर्यंत भाल आहे 5-6 किलोमीटर एवढा फिरलो, दमलो. एकच तो चिंबर, त्याच्यानंतर एक छोटी मिळाली, ती दाखवते ही आहे. ती म्हटलं तर मी घरी जाऊन धुवून दाखवतोय. आवरे भालामध्ये एंट्रीलाच आपल्याला एक चिंबोरा गावला, त्याच्यानंतर एक छोटी, त्याच्यानंतर अजिबात काही नाही, चिंबोरी नाही. पण नशीब होतं की आपल्या समोरच आपल्याला बसलं. त्याच्या खालून गेला असतात आपल्याला हा चिंबोरा भेटला नसता. कारण खूप हे थंडीचे राहिलेले चिंबोर आहेत ना मोठे, ते खूप चालतात. कधी कधी एकदा लागले ना भालाला कडब्बल लागत नाही, बायचान्स लागले तर लागू शकतं. पण आता सध्या तर असे नाही लागत, कारण खूप दोन्ही निकारात डीपमध्ये उतरतं चिंबोरा, खूप पाण्यामध्ये जातो. पण नशीब आपल्याला कंप्लीट आपल्या फॉलीच्या एंट्रीला समोरच्या आपल्याला बसलेला दिसला डायरेक्ट. तेवढं आपल्याला नशीब चांगलं का तो भेटला पटकन. आता एकच भेटला. आपण याला घेऊ मार्केटला नेऊ आणि याचं काय रेट भेटतो तो दाखवते. आणि त्याच्यानंतर आपण उद्या परत येणार आहात, तर उद्या पण काय भेटणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर जाऊया आता घरी, त्याला धुवून दाखवते आणि किती किलो आहे ते पण दाखवते. तर मित्र पण घरी आलो आणि आपला चिंबर बघा काय दणकासाची चिंबर. आता वजन करून दाखवते. आपण 1 किलो 200-300च्या आसपास बोललेलो. आणि याचा शिंगरू पण छोटा आहे, एक साईडला तुम्हाला दिसत आहे ना, हा लेफ्टवाला तो छोटा आहे आणि हावाला मोठा आहे, हावाला छोटा आहे. त्याचं पण कारण काय ते चिंबोऱ्याचं, त्याला ऑइल चिंबोरा बोलतात. ऑइल चिंबोरा का बोलतात तुम्हाला सांगतो. पहिले वजन करूया. हे 0-0 आहेत. 1 किलो 400 बघा मित्रांनो. आपण 1 किलो 300 बोललेलो, 1 किलो 484 म्हणजे 1 किलो 400 आता पडला असताना शिंगरू मारला असता. तर मित्रांनो बघा, आपला 1 किलो 200 ते 300 बोललेलो, तर 1 किलो 400 म्हणजे 1 किलो 484 1.5 किलोच्या आसपास बघा, 1.5 किलोचा. आणि हा याचा शिंगरू ना हवाला छोटा आहे. याला ऑइल चिंबोरा बोलतात. ऑइल म्हणजे या शिंगरूमध्ये ऑइल वगैरे असं काय नसतं, त्याचं नाव आहे चिंबोऱ्याचं देतात की ऑइल चिंबोरा आहे. म्हणजे जो शिंगरू छोटावाला आहे ना, तर तुतूनशी मोठा झाला आहे आणि तो तिथपर्यंत साईज वाढताना तो छोटा असतो. अजून कोस्ट टाकली ना तर थोडासा वाढेल तो, पण तिथपर्यंत आपल्याला भेटलेला आहे हा चिंबोरा, ऑइल चिंबोरा. आणि याचा रेट कमी भेटतो. असा आपला 2200 रुपये के-जी आहे आणि असा भेटला ना आपल्याला 2000 किंवा 1800 रुपये के-जीनुसार भेटेल. कारण ऑइल चिंबोराचे शिंगरू छोटा असल्यामुळे तो आपल्याला 1800 किंवा 2000 भेटेल. आता आपण काट्यावर जाऊ, याचं वजन केल्यावर प्राईस किती भेटतात ते तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आलो आहे आणि सकाळ आहे आणि आपल्याला वाघील पण भेटलेली आहे मोठी साईजची. 1 किलो किंवा 1 किलो 200च्या आसपास दिसते वाघील.
पण आता बसते की नाही ते बघायचं आहे. पाणी तर सुकतं आहे आणि कालोख पण आहे, पाणी पण वाहत आहे. त्याच्यामुळे आपण थोडासा वाट बघतोय, कारण उजाडला ना तर अजून आपल्याला क्लिअर दिसतं. असं पण दिसतंय टॉर्चवर क्लिअर, पण जास्त घाई नाही करत, कारण जास्त खदल पाणी झालं ना, खदल पाण्यामध्ये आपल्याला काही शोधता नाहीत. त्याच्यामुळे वाघील कधी कधी थोडंसं लाईट होऊनची इकडं किंवा तिकडं फिरते ना, त्याच्यामुळे काही समजत नाही. तर बघू, वाघील तर भेटलेलं आहे, डणकी वाघील आहे. आणि तुम्हाला दाखवेल, उजळू दे, तसं जसं उजळलं ना तसं तुम्हाला वाघील लागतं. भेटला का काम 25 होऊन जाईल कालच्यासारखा. काल मस्त की आपल्याला 1.5 किलोच्या आसपास भेटता. आज किती भेटते बघूया. तर चला थोडा उजेड व्हायची वाट बघूया. तर मित्रांनो, काही बघू शकता तुम्ही, घासत गेली ना ही वाघील आहे. पाणी येते त्याच्यामुळं तुम्हाला पण काही समजत नसेल जास्त, मला तर दिसतंय पाण्यात एवढं काय घासत गेली. निश्चित आरामात दिसत. आता तर ती गेली आणि मध्ये घासत जाते. किती लांब जाते बघायला लागेल. ही आहे वाघील आपली. वाघील म्हणजे खेकड्याचे पायाचे निशाण. खूप जणांना माहिती आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी वाघील म्हणजे आमच्याकडं जे चिंबोरीची पायाचे निशाण असतात ना, त्याला वाघील बोलतो. बघूया कितपर्यंत जाते तो. पाणी तर गेलं आहे खूप लांब, पण ह्याची पण गॅरंटी नाही बसेल की नाही. तर बघू, जा पाटला करत. बसला लगेच दाखवते. एवढा एक 1 किलो 200च्या आसपास असेलच. एकदा पण अजून बसला नाही, पण आता बसला तर डायरेक्ट एकदाच बसेल. तर मित्रांनो, आपण पाण्याच्या साईडला चिंबोरा पाण्याच्या खालीच चालला आहे. काय बसाचं नाव ना अजून जिथपर्यंत आपण भेटलं ना, आता 1 किलोमीटर चाललं असेल, पण एकदा पण बसला नाही खाली. जसं बसला नाही म्हणजे बसून थोडासा रेस्ट घेऊन परत चालतो, असं केलंच नाही त्याने. अशी खूप वेळा चिंबोऱ्याच्या 10-10, 20-20 पावलावर कधी बसतात 30-30, 40-40 फुटावर. पण हा तर असं आहे का बसाचं नावच नाही घेत. बसला एकदा तर बसेल, नाही तर कधी पण असं होतं की पाण्याच्या साईडला बसतो आणि उठून जातो, म्हणजे परत चालत जातो. असे पण सीन किती वेळ मागच्या वेळेला पण आपल्याला असं झालं. मागच्या चिंबोरी बिलाच्या बाहेर भेटल्या ना, त्या पण तसंच धरता की पाण्याची करेला बसला परत गेलतो. तसं बसले ना भेटत नाही जास्त असतं. कधी पाण्याची करेला बसलं ना 2 पावलं चालून पण बसतात. असे चिंबोरे असतात. तर काय याचं सांगता येणार, प्रत्येकाचं चिंबोऱ्याची दिमागी मेंटल वेगवेगळी आहे ना, सगळी सेम चालू शकत नाही. त्याच्यामुळे बघू आपल्याला काय भेटतात. चिंबोरा बसतोय की नाही बघायचं आहे. आणि बसला नाही तर मग आपल्याकडं अजूनही असेल पूर्ण एरिया भाल पडला आहे. पण एवढ्या भाला म्हणजे 3 किलोमीटर लांब एवढा तर आपल्याला भेटू शकतो. आता आपण शिवाजीनगरच्या एंडिंगच्या म्हणजे ब्रिजच्या साईडलाच आहे थोडासा, तर तिथं बघू, भेटला तर काम होऊन जाईल, नाही भेटला तर पुढचं काम बघत जायला लागेल. काम 25 होते की नाही. जाऊ आता थोडासा वाट बघतोय आणि निघू डायरेक्ट. आपली वाघील मस्त वेगळी वाघील आहे. एक नगी ना या माझ्या बोटा एवढी एक नगी आहे. नंगी म्हणजे त्याचे पायाचे निशाण एवढी नंगी जाडीला आहे, कारण त्याच्यामध्ये ते चिखलामध्ये रोवली ना त्याच्यावर समजते. बघू बसतोय की नाही, कारण मला तर चान्सेस कमी वाटतात, कारण त्याची चाल वेगळीच आहे. कधी एकदम घासत जाते, कधी एकदम तरत जाते. तर मित्रांनो चला, लई वाट बघली, चिंबोऱ्याने दमवला, कारण त्याच्याच नादी लागला तर भेटेल की नाही सांगू शकत नाही. आपले चिंबोरे डायरेक्ट जे बसतात ना ते मस्त डायरेक्ट. काल भेटलेला ना डायरेक्ट तसं ठीक आहे, तसा भेटला तर टेन्शन नाही. एकदम घासत गेला, परत थोड्या वेळाने तरता चालते. म्हणजे अशी गॅरंटी कमी आहे, तरी बघू गॅरंटी वाढू आपण. काय असं काय नाही. परत थोडासा लाईट झाला, अरे इकडं आला. तिथे काहीतरी बसून उठलेला दिसते मित्रांनो. इथं बसलेला, बसून उठून गेला तो. आता बसून उठून गेला का बसलाय समजत नाही. इथं बसलेला, तुम्हाला काय बोलू बघा, ही थप आहे ना, ही बसायची थप आहे. इथं बसलेला, बसून तो
परत गेला. तर मागचा चिंबोरा पण आपल्याला असाच भेटला मागच्या टायमिंगला. तो बिलाच्या वेळेला बसला पाण्याच्या गरज गेला. म्हणजे चान्सेस 99% नाहीच असं आहे. इथंच बसला असं काम झालं असतं पण नाही बसला. तर चला नशिबात नाही वाटतं हा चिंबोरा. परी थोडासा हाय पाणी एवढा बघू आणि पुढच्या वाटचालीला पण पुढं भालावं जाऊ. मित्रांनो चिंबोरा वाटते तिथं आहे. चिंबोरा आहे का काय समजत नाही. बरं नाही वाटत. बघूया तरी जवळ जाऊ. चिंबोरा असू दे रे बाबा. चिंबोराच वाटते मित्रांनो. बघा चिंबोरा आहे का समजत नाही. का कागद आहे. कागद आहे मित्रांनो कागद. यायला मला चिंबोरा वाटलेला. हे ना पाण्याचे पाणी वाहत होतं ना त्याच्यामध्ये असं वाटत होतं चिंबोरा हलतंय. काम झालं कारण आपली ती हालचाल आहे ना सेम दिसली ना. डाऊटफुल असं वाटलं की नाही चिंबोरा नाही. तर आपली पण चिंबोराचे पायाचे निशाणा याच दिशेला आलते त्याच्यामुळे तसं वाटलेलं. तर मित्रांनो बघा काम झालं आपला. चिंबोरा बसला. घरी चाललेलो मी. तर विचार केला बरं पाण्यात नेऊ दे. पण पाण्यात नेवायच्या अगोदर बसलेला दिसला बघा. इथे चिंबोरा इथं बसलाय. आता पाणी खदललेलं आहे त्याच्यामुळं दिसणार नाही. दुसरा शिंगरू आहे. दुसरा शिंगरू नाही असं वाटलं. तर दुसरा पण शिंगरू आहे आणि आपलं काम झालेलं आहे. दुसरा चिंबोरा आणि मस्तपैकी तो पण मोठाच आहे. ना काम 25 झाले. बघू शकता साईज बघा तुम्ही मित्रांनो. साईज त्या दिवशी काल गावलेला ना तेवढी साईज आहे. शिंगरू पण बघू शकता. त्याला धुवून घे दाखवतो तुम्हाला पहिले. कंप्लीट पाण्याच्या साईडला बसला. आणि शिंगरू बघा. एक शिंगरू बघा कसं आहे. माझ्या 4 बोटाचे एवढा आहे बघा. एक शिंगरू यो शिंगरू जायर गालाव चावाचा असं आहे बघा. चिंबोरा बघा. साईज बघा एकदम बेकार साईज बघू शकता. एकदम लाल लाल भरक. या साईडला काला काला झालेला आहे बघा डॉट डॉट. एकदम कडक पीस आहे. याला मस्त बांधून घेऊ आपण. आणि आपलं काम झालेलं आहे. नाही करता आपण पाण्यात गेलो 15-20 फुटाच्या आतमध्ये पाण्याच्या आत तेव्हा साईडला बसलेला दिसला. तर आपण शूटिंग चालू नव्हती केली. कॅमेरा चालू नव्हता केला त्याच्यामुळं डायरेक्ट दिसला तेव्हा पटकन चालू केलं. तेवढ्यात खदल पाणी येतं. याला बांधून घेऊ. चिंबोरा काम 25 झालेलं आहे. 2 दिवस. काल 1.5 किलोच्या आसपास. हा किती बघायला लागेल. हा पण 1 किलो 300-400च्या आसपास आहे. बांधून दिला तर शिंगरा तो जवळ घेत नाही. पावर लावते तो आणि कंबर दुखते. असे बांधायला गेलो.
पंचवीस झाला बघा. कसा चिंबोरा मस्त बांधलाय. आता घरी जाऊ, याला वजन करू, याला पण मार्केटला नेऊ आणि काय प्राईस भेटते ते पण दाखवतो. चला तर मित्रांनो बघा, आपलं चिंबोर आहे. आता याचा पण डायरेक्ट आता वजन करू, कारण आता आपण चिंबोरा द्यायला जाऊ ना, तर चिंबोरावाला आहे ना त्याचा दर खुबं घेतो. खुबं घेतल्यावर आपल्याला ते वजन करून दाखवता येत नाही, फक्त पैसे भेटतील आपल्याला. त्याला डायरेक्ट चिंबोरा द्यायचा आणि पैसे भेटतील. आता डायरेक्ट वजन करू ते आपल्या घरीच करू, कारण कालचा चिंबोरा ना ते पण आपण घरी वजन केला, डायरेक्ट त्याला दिला. तो खुब्यानं आला दुसऱ्या गावात, तर डायरेक्ट चिंबोरा दिला. पैसे तर भेटले नाही, अजून घेतले नाही आपण. डायरेक्ट हा चिंबोरा द्यावं, तेव्हा दोन्ही चिंबोऱ्यांचे एकदाच पैसे द्या. पण त्याचं वजन दाखवतो तुम्हाला किती आहे. 0-0 आहे आणि ह्याच्यावर ठेवला 1 किलो 568 ग्राम. बघा एवढा 1 किलो 1.5 किलो, म्हणजे कालचा पण 1.5 किलो, आजचा पण 1.5 किलो, टोटल 2 दिवस 3 किलो झाले चिंबोरे. आता कालच्या चिंबोऱ्याचे आपल्याला 1900 भावाने भेटले. याचे आपल्याला 2200 म्हणजे 2200 रुपये KGने भेटेल. तर समजा पकडा 2200, 2000, 3300 एवढे याचे चिंबोऱ्याचे भेटतील. आता डायरेक्ट हा चिंबोरा घेऊ, त्याला देऊ आणि पैसे घेऊ. 3300 आणि कालचे 2850 झाले. तर आजचं आपलं काम फिट झालेलं आहे. तर हा चिंबोरा देऊ, पैसे घेऊ आणि तुम्हाला दाखवू. तर चला जाऊया. तर मित्रांनो आपण चिंबोरा द्यायला आलोत आणि चिंबोरा पण कसा ते मार्केटला द्यायचा नाही, कारण तो चिंबोराला खुबे घ्यायला आहे. रोडमध्ये चालला तर माझ्या मागं आता दिसलं मला. आता डायरेक्ट त्याला चिंबोरा देऊ. आपण ते वजन केलं आहे, फक्त पैसे घ्यायचं, कारण 1.5 किलो आपण त्या वजनामध्ये चेक केला आहे. तर पैसे बघू. आजचा अडीच दर. तर मित्रांनो बघा, आजचा आपला चिंबोरा गेला आहे 2850 किलो ऑनलाईन मारतात. 2850 आपले कालचे आणि आज 3300 दर चिंबोराचा. तर मित्रांनो आपण चिंबोरा दिला आणि चिंबोरा दिल्यानंतर आपल्याला बघा मस्तपैकी पैसे भेटले. टोटल आपल्याला मिळत 4150 रुपये भेटलेत. आणि पहिल्या दिवसाचे चिंबोऱ्याचे भेटले आपल्याला 2850, दुसऱ्या चिंबोऱ्याचे भेटले आपल्याला 3300, कारण ते एका पहिल्या दिवशी चिंबोऱ्याचे शिंगरूचा थोडासा साईज कमी होते, त्याच्यामुळं आपले तेवढे पैसे कमी झाले. बाकी आपल्याला मस्तपैकी 2 चिंबोऱ्यांचे 6100 भेटले. तर मित्रांनो मस्तपैकी काम 25 झालेलं बघा, मस्तपैकी पैसे भेटलेत. आणि तुम्हाला मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू पण नवीन व्हिडिओमध्ये.